नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हा करता येतो. मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येतो. मग तो फॉर्म कुठं भरायचा, कसा भरायचा हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट, रिक्वायर्ड डॉक्युमेंट कोणकोणते आहेत आपण ते पाहणार आहोत. सर्वात पहिले मित्रांनो, तुम्ही इथे योजनेचं नाव तुम्ही इथे पाहू शकता. मित्रांनो, सर्टिफिकेट नेम संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यासाठी लागणारे रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय काय आहेत तुम्ही इथे पाहू शकताय. तर इथे ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकताय अर्जदाराचा फोटो, ओळखीचा पुरावा पारपत्र, त्यानंतर 3 नंबरला पॅन कार्ड आहे, 4 नंबरला आधार कार्ड आहे, 5 नंबरला मतदाता ओळखपत्र म्हणजेच मतदान कार्ड, 6 नंबरला निमशासकीय ओळखपत्र, 7 नंबरला RSBY कार्ड, 8 नंबरचं डॉक्युमेंट जॉब कार्ड, 9 नंबरचं डॉक्युमेंट वाहन चालक अनुज्ञपती. तर मित्रांनो, यापैकी जेवढे जास्त तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तेवढे आपल्याला बरं आहे मित्रांनो, कारण आपल्याला अपलोड करताना यापैकी जेवढे तुमच्याकडे जास्त डॉक्युमेंट असतील तेवढे तुम्ही इथे देऊ शकता. मित्रांनो, आता थोडंसं वरती येऊयात. इथे ओळखीचा पुरावा झाला. आता आपण पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकताय. पत्त्याच्या पुराव्यामध्ये मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय रहिवासी दाखला, ग्रामसेवक, तलाठी मंडळ, निरीक्षक यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवासी दाखलाही ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि इतर दस्तऐवज जे दिलेला आहे मित्रांनो, थोडंसं वरती येऊयात. इतर दस्तऐवजमध्ये मित्रांनो भरपूर डॉक्युमेंट आहेत. यापैकी जेवढे तुमच्याकडे जास्तीत जास्त डॉक्युमेंट असतील तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे. तर तुम्ही ते इतर दस्तऐवजमध्ये तुम्ही पहिलं पाहू शकताय शिक्षा झाल्याबद्दल न्यायालयाच्या आदेशाची प्रत. 2 नंबरचं तुम्ही पाहू शकताय विधवा असल्यास मोठ्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र इथे लागणार आहे. त्यानंतर 3 नंबरला पाहू शकताय घटस्फोटित महिलेसंदर्भात पोटगी न मिळणाऱ्या महिला घटस्फोटासाठी न्यायालयीन आदेश इथे लागणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून मित्रांनो हे इतर दस्तऐवज सुद्धा तुम्ही इथे पाहू शकणार आहात. जेवढे तुमच्याकडे दस्तऐवज असतील मित्रांनो ते तुम्हाला रेडी ठेवायचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरत असताना हे लागणार आहेत. तर वयाच्या पुराव्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकताय 1 नंबरला शाळा सोडल्याचा दाखला. इथे 2 नंबरला तुम्ही पाहू शकताय शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीमध्ये नमूद केलेल्या वयाचा उतारा तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर 3 नंबरचं डॉक्युमेंट ग्रामपंचायतीच्या, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या जन्म नोंद वहीतील उतार्याची स्वाक्षांकित प्रत तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर ग्रामीण नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या वयाचा दाखला सुद्धा इथे लागणार आहे. यापैकी मित्रांनो तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही इथे तयार ठेवायचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा यामध्ये तुम्ही पाहू शकताय तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला, अर्जदाराकडून ₹5च्या कोर्ट फी स्टॅम्पवर प्राप्त झालेल्या अर्जानुसारचा हा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. त्यानंतर इथे जातीचा दाखला दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता बँक पोस्ट खात्याचा पुरावा, बँक पोस्ट खात्याच्या तपशिलाची स्कॅन केलेली प्रत तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर कायदेशीर दस्तऐवज यामध्ये पालकांचा रहिवासी दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. आता थोडंसं वरती आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय अर्जाची प्रत तुम्ही इथे पाहू शकताय. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. तर आता थोडंसं वरती येऊयात. तर इथे वरती आल्याच्या नंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तुम्ही इथे पाहू शकताय नोटिस्ड सर्व्हिस डिटेल तुम्ही इथे पाहू शकताय. त्यानंतर इथे सर्व्हिस नेम दिलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकताय संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना असं 3 ह्याच्यात दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुम्ही अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला इथे टाइम लिमिट 30 दिवसाचा असणार आहे. ते सर्टिफिकेट येण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 30 दिवस लागणार आहेत. त्यानंतर ते सर्टिफिकेट कुठून येतं तर डेजिग्नेटेड ऑफिसर तुम्ही पाहू शकताय तहसीलदारापर्यंत हे जातं मित्रांनो. तहसीलदारापासून तुम्हाला हे भेटलं जातं मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना लागणाऱ्या डॉक्युमेंटची लिस्ट आपण आज पाहिलेली आहे. तुम्हाला जर मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन कसा भरायचा याच्यावरती व्हिडिओ पाहायचा असेल तर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करून विचारू शकता मित्रांनो. त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.